नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र गोविंद आजबे एस टी व्ही फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज विषय घेऊन आलेलो आहे की शेळी पालनासाठी पावसाळ्यातील जे चारा लागणार आहे ते चारा नियोजन कशा पद्धतीनं करायचं आहे ही संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तरी हा व्हिडिओ कुठे स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल. तर शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आता सध्या नोव्हेंबर महिना चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर बंदिस्त शेळीपालन किंवा अर्धबंदिस्त शेळीपालन करायचं असेल तर तुम्हाला आजपासूनच चारा नियोजन करावं लागेल. कशासाठी तर पावसाळ्यासाठी शेतकरी मित्रांनो. का की संपूर्ण शेतकऱ्याचे रानामध्ये पिकं असतात आणि रानं गुंतलेले असते शेतकरी मित्रांनो, आणि आपल्याला बाहेर शेळ्या सोडायला जमत नाही. जरी आपलं रान असलं तरी शेजारी दुसऱ्याचं रान असतं आणि त्या रानामध्ये पिकं असतं शेतकरी मित्रांनो. आणि शेळ्याची जात अशी की शेतकरी मित्रांनो, एका जागेवर चरत नसती, ती पळत राहत असते, पुढं पळत राहत असते. त्याच्यामुळं लोकांच्या धानावर शेळ्या जात असतात किंवा लोकांचं धान खात असतात. त्याच्यामुळं आपल्याला जास्त प्रमाणात काही शेळ्या सोडायला जमत नाहीत. त्याकरता शेतकरी मित्रांनो, आपल्याला पावसाळ्यामध्ये खूप प्रमाणात अडचण येते शेळ्या सांभाळायची. त्याकरता जर तुम्ही आतापासून जर तुम्ही चारा नियोजन केलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि ते म्हणजे सुका चारा आता जर नियोजन केलं, ओला चारा तर 12ही महिने तुम्हाला नियोजन करता येईल ओला चाऱ्याचं. परंतु जे सुका चारा शेतकरी मित्रांनो, ते तुम्हाला आजपासूनच नियोजन करावं लागेल. का की जर आजपासून नियोजन केलं तर तुम्हाला अडचण पावसाळ्यामध्ये येणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा मी सांगेन की जर तुमचं स्वतःचं रान असेल आणि स्वतःच्या रानामध्ये पाणी जर असेल, तुम्हाला सिजनेबल असेल किंवा उन्हाळ्यापर्यंत जरी पाणी असलं तरी भागून जातं शेतकरी मित्रांनो. 1 एकर जर क्षेत्र भिजत असेल तुमचं तर काय अडचण नाही शेतकरी मित्र. काय करायचं आहे, 20-30 किलो भुईमुग पेरायचा शेतकरी मित्रांनो. आणि भुईमुग जर पेरला शेतकरी मित्रांनो तुम्ही, तर जे तुम्हाला उत्पन्न भेटेल त्या भुईमुगापासून, आणि त्याच्यापासून आपल्याला शेळी पालनासाठी चारासुद्धा उत्तम प्रकारचा किंवा चांगल्या प्रकारचा चांगला चारा भेटतो शेतकरी मित्रांनो. आणि त्याच्यापासून आपल्याला पावसाळ्यामध्ये चांगलं चारा नियोजन होऊ शकतं शेतकरी मित्रांनो. त्याकरता काय करा, जितका होईल तुमची चॅनल तितका चारा नियोजन, म्हणजे जितका तुमची चॅनल भिजणं होईल तितका भुईमुग करा शेतकरी मित्रांनो. त्यानंतर 2 नंबरला शेतकरी मित्रांनो काय करायचं आहे की तुम्ही 2 नंबरला ज्वारी जी असते, काही भागात शाळू म्हणतात, पण आमच्या इकडे ज्वारी म्हणते शेतकरी मित्र. तुम्ही आता जर ज्वारी पेरली असं बऱ्याच शेतकऱ्यांनी, किंवा आता जरी पेरली शेतकरी मित्रांनो, तर त्याच्यापासून आपल्याला ज्वारीचं उत्पन्न भेटू शकतं. आणि त्याच्यापासून आपल्याला कडबासुद्धा भेटू शकतो शेतकरी मित्रांनो. शेळीपालनामध्ये चांगलं चारा नियोजन कडब्यापासून करता येतं, किंवा चारा चांगल्या प्रकारे पावसाळ्यामध्ये शेळ्या चांगल्या प्रकारे खातात शेतकरी मित्र कडब्याला. तर आपल्याला ज्वारीसुद्धा थोडीफार पेरायची आहे. 10 गुंठे पेरा, अर्धा एकर पेरा शेतकरी मित्रांनो, किंवा 1 एकर पेरू शकता तुम्ही. तर जशा शेळ्या असतात तुमच्या तशा चारा नियोजन करू शकता शेतकरी. भुईमुगाचे वेलं, ज्वारीचा कडबा, आणि त्यानंतर आता आपल्याला जरी स्वतःच्या रानात तूर असेल किंवा नसेल शेतकरी असले तर चांगलंच आहे. परंतु नसला तरी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, आता तुरी चांगल्या आलेल्या आहेत. आणि जवळपास कोणाचं दुसरे शेतकरी जे असतात त्यांच्याकडून तुम्ही जर तुरीचा भुसा जर असेल तुमच्याकडे स्वतःचा उपलब्ध होत असेल तर काही अडचण नाही. परंतु शेतकरी मित्रांनो, सध्या काय होतं की आता तुरी फुलात आहेत, आणखी 1-1.5 महिन्यामध्ये तुरी निघात्यात. आणि तुरी निघाल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही काय करू शकता की त्यांच्याकडून ज्यावेळेस त्यांचं खळे होते ना, त्यावेळेस तुम्ही तुरीचा भुसा काही जमा करून ठेवा शेतकरी मित्रांनो. त्यानंतर तुम्ही थोडाफार हरभऱ्याचा भुसा असेल, हरभरा पीक आता पेरलेले असते शेतकरी मित्रांनो, 2-3 महिन्यात हरभरा निघत आहे. आणि त्यानंतर तुम्ही हरभऱ्याचा भुसा थोडासा स्टॉक करून ठेवू शकता शेतकरी मित्रांनो. आणि त्यानंतर आणखी दुसरं शेतकरी मित्रांनो, इतका चारा जर असेल तुमच्याकडे, म्हणजे कोणचा कडबा, भुईमुगाचे वेल असतील, तुरीचा भुसा असेल, हरभऱ्याचा भुसा असेल, इतक्या प्रकारचा चारा तुम्ही जर व्यवस्थित ठेवला, त्यांना भिजून जर दिलं नाही शेतकरी मित्रांनो, पत्राचा कोटा असेल किंवा तुमचा चवळ्याने व्यवस्थित चांगल्या प्रकारे झाकून जर ह्या इतका चारा जर ठेवला तुम्ही, तर तुम्हाला पावसाळ्यामध्ये चारा नियोजन करायचं कोणचंही अवघड जाणार नाही, किंवा चारा व्यवस्थापनासाठी कोणतीही अडचण येणार नाही, किंवा शेळ्या सांभाळायला कोणतीही अडचण येणार नाही शेतकरी मित्रांनो. याकरता आतापासून जर तुम्ही म्हणजे तयारीला लागलात चारा नियोजनाच्या, तर तुम्हाला कोणतीही पावसाळ्यामध्ये अडचण येणार नाही शेतकरी मित्रांनो. ही होती आजची माहिती. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा शेतकरी मित्रांनो. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.